श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, फक्त 7 दिवस करा ही स्वामी महाराजांची सेवा. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील. तुम्हाला जे हवंय ते सगळं मिळणार आहे. फक्त अगदी मनापासून, विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला ही स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. या सेवेचे कुठलेही विशिष्ट नियम किंवा कठीण नियम नाहीत. फक्त काही अगदी साधे सोपे नियम आहेत. त्याचे पालन तुम्हाला करायचे आहे. जसं की ही सेवा तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवसापासूनच सुरू करायची आहे. आणि गुरुवारच्या दिवसापासून ही सेवा केली तर गुरुवारचा पहिला दिवस आणि मग बुधवारच्या दिवशी म्हणजे पुढे येणारा बुधवार हा 7वा दिवस असेल. तर तुम्हाला ही सेवा फक्त 7च दिवस करायची आहे. पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल, तेव्हा तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे, की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात. जर तुम्ही कर्जबाजारी असाल किंवा आजारी असाल किंवा कोणतीही विपदा, कोणतेही संकट किंवा कुठल्याही प्रकारची अडचण तुमच्यावर आलेली आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी किंवा जर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी ही सेवा करायची असेल किंवा जर तुमचे लग्न जुळत नसतील, तुमच्या घरातील एखादी व्यक्ती असेल, खूप वय झालंय, तिचे लग्न जुळत नसेल, चांगले स्थळ येण्यासाठी किंवा नोकरी लागण्यासाठी किंवा तुमची लहान मुलं परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ज्याही तुमच्या समस्या असतील, त्या समस्यांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्ही पहिल्याच दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी ते स्वामी महाराजांसमोर बोलायचं आहे. आणि ही सेवा गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला करायची आहे. मनात विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि ही सेवा सुरू करा. स्वामी महाराज सेवेला बघून प्रसन्न होत नाही, तर भक्तांच्या सेवेकऱ्याच्या मनात किती श्रद्धा आहे आणि किती स्वामींवर विश्वास आहे ते बघूनच स्वामी महाराज प्रसन्न होतात. बघा, आपण किती सेवा करतो हे काही महत्त्वाचं नसतं, पण आपण किती मनोभावाने, आपली श्रद्धा किती दृढ आहे, हे नेहमी स्वामी महाराज बघत असतात. हे नियम लक्षात ठेवावे. 7 दिवस बघा, 7 दिवस तुम्हाला ना काय करायचं आहे, व्यसन करायचं नाहीये. 7 दिवस तुम्हाला मांसाहार पण करायचा नाहीये. 7 दिवस तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार करायचे नाहीये. बाकी तुम्ही शाकाहारी जेवण कुठलेही खाऊ शकता. बेडवर कुठेही झोपू शकता. झोपण्याचे किंवा खाण्यापिण्याचे काहीही नियम नाहीयेत. फक्त नॉन-व्हेज खाऊ नका. बस एवढाच हा एक नियम आहे. 7 दिवसाची ही सेवा आहे. नित्यनियमाने करा. शेवटच्या दिवशी मोठं उद्यापन करायची सुद्धा काहीच गरज नाहीये. फक्त स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला तुमच्याकडे जो उपलब्ध असेल किंवा तुम्ही जो करू शकता, शिरा म्हणा, खीर म्हणा, साधं साखर किंवा दूध साखर जरी ठेवली ना तेही चालेल. उपवास करायची सुद्धा तुम्हाला गरज नाहीये. 2 वेळेस आपण पोटभर जेवण करू ही सेवा करू शकतो. या सेवेत तुम्हाला आता बघूया आपण, की ह्या सेवेत तुम्हाला काय करायचं आहे. पहिलं काय करायचं आहे, ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. या पारायणाचे 3 अध्याय वाचायचे आहे. या पारायणामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर जर रोज तुम्ही 3 अध्याय वाचले ना, तर 7 दिवसात तुमचे 21 अध्याय पूर्ण होतात. म्हणजे हे पारायण सुद्धा पूर्ण होतं. हे 3 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला दुसरं काय करायचं आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्हाला जप करायचा आहे. तशा तुम्हाला 11 माळी करायचा आहे. एक एक जपमाळ करण्यास 108 वेळा जप करावा लागतो. अशा तुम्हाला 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिसरं काय करायचं आहे, तारक मंत्र 1 वेळेस म्हणायचा आहे. हे स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय वाचून झाल्यानंतर 11 वेळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप झाल्यानंतर तुम्हाला एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि शेवटी तुम्हाला श्रीसूक्त नित्यसेवा या पोथीतून ना 1 वेळेस वाचायचं आहे. श्रीसूक्त तुम्हाला स्वामी समर्थची नित्यसेवा जे पुस्तक असतं ना, जे केंद्रामध्ये मिळतं. जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही कुठल्याही स्वामी केंद्रामधून किंवा कुठल्याही लोकल शॉप तुम्हाला जिथे मिळेल तुम्ही तिथून घेऊ शकता. त्यात हे श्रीसूक्त आहे. त्यात तुम्हाला श्रीसूक्त एका वेळेस वाचायचं आहे. अशा या 4 गोष्टी तुम्हाला सलग 7 दिवस रोज करायच्या आहे. स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय, श्री स्वामी समर्थ जपमाळ 11, तारक मंत्र 1 वेळेस आणि श्री सूक्त 1 वेळेस ही सेवा करायची आहे.
गुरुवारचा दिवस असा दिवस निवडा की त्या 7 दिवसामध्ये कोणतीही अडचण, सूतक किंवा काही प्रॉब्लेम येणार नाहीत. बघा, स्त्रियांनी ना जर मासिक धर्म येणार असेल, तर तो होऊन जाऊ द्या आणि त्यानंतरचा जो गुरुवार असेल, त्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. आणि समजा काही प्रॉब्लेम आलीच, तर मग तुम्हाला नवीन नवीन 7 दिवसांनी म्हणजे ही सेवा तुम्हाला पुण्यानेच सुरू करावी लागणार आहे 7 दिवस. जर ही सेवा करताना जर काही खंड पडला किंवा काही प्रॉब्लेम आला, तर ना तुम्हाला ही सेवा परत सुरू करावी लागेल. 7 दिवस ही सेवा करावी लागेल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून असे 7 दिवस निवडा, ज्यामध्ये कोणतीही अडचण किंवा समस्या येणार नाही आणि ही सेवा नक्कीच करा. स्वामी तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तुमच्यावर आलेले संकट हे स्वामी महाराज नक्कीच दूर करतील. स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा. कारण जिथे श्रद्धा असतो, तिथे विश्वास असतो, तिथे स्वामींची कृपा ही नेहमीच असते. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ संबंधित माहिती आवडली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.